सिमला मिरची, बेबीकॉर्न्स, मशरूम, टोमॅटो, इथे घेतलेली टोमॅटोची प्युरी, नंतर आपण काजू आणि 4 मगजची आपण पेस्ट घेतलेली आहे, नंतर इथे पनीर घेतलेलं आहे, इथे आपण घेतलेलं आहे अजवाईन पावडर, नंतर इथे कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, साखर घेतलेली आहे, नंतर इथे धणेपूड आहे, नंतर लसूण, आलं, काजू, गरम मसाला, हिरवी मिरची, कसुरी मेथी, हळद, तिखट, मीठ. आता ही याच्यामध्ये जे फ्लेवरिंग्स आहेत कुम मकई पनीरमध्ये ते आहे कसुरी मेथीचं आहे फ्लेवरिंग, त्याच्यामध्ये गरम मसाल्याचं आहे, नंतर आपण ओव्याची जी पूड घेतलेली आहे अजवाईन पूड ती घेतलेली आहे, म्हणजे ओवा फक्त घेऊन त्याला भरड त्याची केलेली आहे आपण. हे सगळं आपण वापरणार आहेत. आणि इथे जी पेस्ट केलेली आहे ही काजूची, साधारणपणे 8 ते 10 काजू आहेत आणि थोडासा त्याच्यामध्ये 4 मगज ज्या असतात बिया असतात त्या टाकलेल्या त्याच्यामध्ये 1-2 चमचे, आणि त्याला भिजवून थोड्या वेळ भिजवून ठेवल्यानंतर त्याची पेस्ट केली, थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार केलेली आहे. सगळ्यात आधी आपण हे पेस्ट करून घेऊया. त्याच्यासाठी कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं आणि 1.5 चमचा लसूण. थोडंसं पाणी टाकू आपण याच्यात आणि याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे वाटण तयार झालेलं आहे आणि इथे गॅस लावूया आपण. याच्यात टाकूया तेल, हे तेल तापलेलं आहे आणि आता आपण ही जी पेस्ट आहे ही याच्यात टाकणार आहोत. याला आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि इथे मशरूम्स पण आपण कट करून घेऊया. एकाचे 4 पीसेस करू. मशरूम कट झालेले आहेत. इथे पण ही आपण जी पेस्ट केली आहे कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची ती पण परतल्या जाते. आपण करतोय कुम मकई पनीर आणि आपण एक पेस्ट तयार केलेली आहे. त्याच्यासाठी आपण पहिले कांदा घेतला आहे, आलं, लसूण आणि हिरवी मिरची ती थोडंसं पाणी टाकून ती वाटून घेतली आहे पेस्ट, आणि ती तेलामध्ये आपण परततोय. इथे मी हे जे मशरूम्स आहेत हे कट करून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत. आणि आता इथे ही जी सिमला मिरची आहे ती पण कापून घेतोय, मोठे तुकडे ठेवतोय आपण याचे. बेबीकॉर्न्स ते पण कट करून घेऊया आपण. हे उकडून घेतलेले आहेत. बेबीकॉर्न्स नसतील तर मक्याचे दाणे वापरले तरी चालतील. हा कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे, थोडासा ब्राउनिश व्हायला पाहिजे, त्याच्यानंतरच आपण पुढच्या गोष्टी याच्यामध्ये टाकणार आहोत. एका बाजूला आपण पॅन दुसरा ठेवूया, त्याच्यात ह्या भाज्या आपण टॉस करून ठेवूया. थोड्या पनीरचे तुकडे पण आपण कट करून घेऊ. वा, आता खमंग वास यायला लागलेला आहे छान. आता ही जी भाजी आपण बनवतोय याच्यामध्ये जो आंबटपणा आहे तो टोमॅटोचा आहे. जर टोमॅटो आवडत नसतील किंवा त्याचा दुसरा एक पर्याय म्हणजे दह्याचा पण आपल्याला करता येईल. आपल्यावरती येते. टोमॅटोनी एकच गोष्ट होते की कलर या ग्रेव्हीला छान येतो, त्या दृष्टीने मी टोमॅटो इथे वापरतोय. आता याच्यामध्ये आपल्याला जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. थोडंसं मी तिखट टाकतोय, हळद, हा गरम मसाला. आता याच्यामध्ये एक वेगळी चव जी मिळणार आहे ग्रेव्हीला ती या अजवाईनमुळे म्हणजे ओव्यामुळे वेगळी मस्त चव येणार आहे. आणि इथे टाकलेला मी धणेपूड, आपल्याला अंदाजाने टाकायच्या त्या गोष्टी. आता मी याच्यात टाकणार आहे टोमॅटोची ही प्युरी. हा हा, वा, त्याला पण व्यवस्थित शिजवून घेऊ. त्याचबरोबर इथे हा पॅन गरम झालेला आहे, तर इथे मी पनीर पहिले टाकणार आहे. आता ही जी प्युरी मी टाकलेली आहे ही रेडीमेड टोमॅटोची
प्युरी आहे, पण त्याला ताज्या टोमॅटोची पण व्यवस्थित चव यायला पाहिजे, त्या दृष्टीने मी एक टोमॅटो कट करून आपल्या या मसाल्यामध्ये टाकणार आहे. येस. पनीर जेव्हा खाताना थोडं खमंग लागावं, छान लागावं म्हणून याला मी थोडंसं कलर करून घेतोय, पॅनमध्ये टॉस करून घेतोय थोडंसं तेल टाकून.